नवी मुंबईमधल्या कार्यक्रमावर मंदा म्हात्रे यांनी बहिष्कार टाकलेला आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी धक्काबुक्कीचा आरोप केलाय। गणेश नाईकांच्या कार्यक्रमातून म्हात्रे तडकाफडकी निघून गेल्यात। कार्यक्रमावर निषेध करून मंदा म्हात्रे तडकाफडकी निघालेल्या आहेत। ही तर हुकुमशाही। कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते नाहीत, फक्त गणेश नाईक समर्थक पक्षाला समजत नाहीत, हे दुर्दैव। नवी मुंबईमध्ये वाशी रुग्णालय आणि इतर ठिकाणी विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडत असताना बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना निमंत्रण आलेलं होतं। मात्र वाशीमधल्या कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी हजेरी लावली, मात्र तात्काळ काढता पाय घेतला। आपल्यासोबत मंदा म्हात्रे आहेत, भारतीय जनतेच्या बेलापूरचे आमदार। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काही आरोग्य सेवांचं लोकार्पण आणि उद्घाटन च्या कार्यक्रमासाठी त्या वाशी या रुग्णालयामध्ये आल्या होत्या आणि या ठिकाणी गणेश नाईकही होते। मात्र आता आपण बघत असाल त्या गाडीमध्ये बसल्यात, गणेश नाईकांचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। त्या गाडीमध्ये बसल्यात, ते चिडल्यात, थकल्यात, ही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतोय। काय प्रकार घडला? तुम्ही थकल्यात, गाडीमध्ये थेट बसलात आणि रागाने निघालात? असं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये ज्या आज कार्यक्रमामध्ये पत्रिका पहिला बदलल्या, त्याच्यामध्ये दिलं की गणेश नाईकाच्या आमदार निधीतून डायलिसिस सेंटरचं उद्घाटन। ऍक्च्युअली डायलिसिस सेंटरचं उद्घाटन त्या मशीन ज्या आहेत त्या मशीन कॉन्ट्रॅक्टरने दिल्या आहेत आणि त्याचं ते भाडं घेणार, पब्लिक कडनं पैसे घेणार, कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे। यांनी कुठल्या तरी सिव्हिल कामाला भिंतीना दिलं। ज्यावेळी मी आमदार असताना जेटी बनवली आमदार निधीतून, त्यावेळी त्या जेटीवर येऊन त्यांनी नाव तोडायला लावलं अधिकाऱ्यांना माझं। आणि सांगितलं मी इथला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही। मग आज मी पण इथली आमदार आहे ना, तिसऱ्यांदा आहे, निवडून आलेले आहे। खरा प्रश्न हाच आहे की तुमच्या आमदारच्या विधानसभा विधिमंडळाच्या परिसरामध्ये ऐलोरीच्या मतदारसंघाच्या आमदारांचा निधी वापरला जातो, तो कसा काय वापरला गेला? कलेक्टरवर ऍक्शन घेणार आहे मी। मुंबईला 25-30 आमदार आहेत, उद्या तिथेही हा प्रकार झाला तर किती गोंधळ होईल। तिथल्याही आमदारांनी दुसऱ्या आमदाराच्या इथं, माझ्याकडे ऐरोलीचे लोक येत नाहीत का? विरुंगळा केंद्र मागायला येतात, व्यायामशाळा मागायला येतात, आरोग्य सेंटर, तिथे जे नाट्यगृह ते जळलं कसं, कोणी जाळलं, का जाळलं, कितीतरी प्रश्न ऐरोलीचे आहेत। विजेचा किती महत्वाचा प्रश्न आहे, किती लोक रस्त्यावर उतरली, किती नगरसेवक त्यांचे रस्त्यावर उतरले। याचा अर्थ नाही ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय गणेश नाईक यांच्यासोबत सर्व प्रशासनही दबलं गेलं नाही, त्यांच्यावर दबाव? प्रशासनाला तर ते काय समजतच नाही, त्यांना तर व्यासपीठावर नालक बिलक शिव्या देतात। तुम्ही पाहिलं आणि तुमच्या चॅनलनी पाहिलेलं आहे। विजेचा एवढा महत्वाचा प्रश्न, एवढी विजेला 6-6 महिने समोर जातात, वीज बिल भरतात आणि वीज नसते। त्या दिवशी मी तुर्ब्यात गेली, सकाळीच वीज गेली। तर विजेचा प्रश्न तुम्ही सोडू शकत नाही। तुम्ही बेलापूरमध्ये प्रत्येक गोष्ट, बेलापूर प्रत्येक नगरसेवक बोलवतात त्यांचे बेलापूर। आतमध्ये ताई काय झालं? तुम्ही थकलेले आहात, काही धक्काबुक्की झालं असं म्हणताय तुम्हाला? धक्काबुक्की आता त्यांची 100 लोक घुसतात आणि मी एकटी आहे तिथं। तुमच्या मुख्यमंत्र्याला माहिती आहे कशी पद्धत होते उद्घाटनच्या वेळी, किती वेळा मला धक्का देऊन बाजूला करतात, सीएम स्वतः बोलून मला उभे करतात, सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे त्या धक्काबुक्कीमध्ये मी आजारी आहे, मी पेशंट आहे, आता माझं ऑपरेशन झालेलं आहे। त्या धक्काबुक्की खाऊन त्यांचे पाय खाण्यासाठी मी काय इथे थांबलेली नाहीये आणि मी कार्यक्रमाचा निषेध करत आहे। अशा पद्धतीने हा कार्यक्रम होत असेल महानगरपालिकेचा तर मी निषेध करू। दोन्ही तुम्ही एकाच पक्षाचे आहात, तर ताई या संदर्भामध्ये तुम्ही पक्षांच्या वरिष्ठांबरोबर अनेक वेळा बोलणं झालंय, सुधारणा का होत नाही? पक्ष आहे का पहिली गोष्ट? कोणाची संघटना आहे इथं? पक्षाचा मला एक माणूस दाखवा त्याच्यामध्ये आणि 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा। काय समजलं ना? ठीक आहे, ओके। तर मनमानी कारभार होता या संदर्भामध्ये मंदा म्हात्रेंचं म्हणणं आहे। निषेध करून या ठिकाणी तुम्ही निघतोय, त्यामुळे या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय तो पक्षाचा नाहीये, तो एका वैयक्तिक माणसाचा आहे। त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमाअंतर्गत अशा प्रकारच्या जर घटना होतील तर त्याचा निषेध करून मंदा म्हात्रे या गाडीतून आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निघालेले आहेत। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।